आता आज आपल्याला काय पाहायचं आहे, आपण सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन हे थोडक्यामध्ये पाहिलं होतं. आता आपण आज आपल्याला त्यांची डेफिनेशन बघून पुढचा पार्ट सुरू करायचा आहे. तर सर्क्युलर मोशन आपण कशाला म्हणणार आहोत, एखादा जर ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन म्हणतो. म्हणजे समजा एक हे सर्कल आहे आणि ते एखादा ऑब्जेक्ट आहे. त्या ऑब्जेक्ट समजा आता पोझिशन ए वरती आहे. काही वेळानंतर हा ऑब्जेक्ट पोझिशन बी वरती गेला. त्यानंतर पुन्हा काही वेळानंतर हा ऑब्जेक्ट पोझिशन सी वरती गेला. पुन्हा काही वेळानंतर पोझिशन डी वरती गेला, ई वरती गेला. म्हणजे अशा पद्धतीने हे ऑब्जेक्ट काय करत आहे, पोझिशन चेंज करत आहे. पण कोणत्या पाथने पोझिशन चेंज करत आहे, पोझिशन चेंज करत असताना हा सर्क्युलर पाथ फॉलो करत आहे. कोणता पाथ फॉलो करत आहे, सर्क्युलर पाथ फॉलो करत आहे. म्हणजे हे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्स भोवती फिरत आहे. तर अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, अशा मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. बघा डेफिनेशन ही तुम्ही ऍड केलेली आहे. इफ एनी ऑब्जेक्ट, कोणता पण एखादा ऑब्जेक्ट परफॉर्मिंग मोशन, मोशन करत असेल, कशी मोशन करत असेल तर अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्स भोवती जर मोशन करत असेल तर आपण त्या मोशनला सर्क्युलर मोशन असं म्हणतो. आणि रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे काय आहे, एखादा ऑब्जेक्ट जर स्वतःभोवती इट सेल्फ स्वतःभोवती जर फिरत असेल, रोटेट होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, रोटेशनल मोशन म्हणतो. इफ एनी ऑब्जेक्ट रोटेटिंग इट सेल्फ, शब्द महत्वाचा शब्द आहे इट सेल्फ. म्हणजे स्वतःभोवती जर एखादा ऑब्जेक्ट मोशन करत असेल, जर फिरत असेल, रोटेट करत असेल, तर त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, रोटेशनल मोशन म्हणतो. म्हणजे हा पेन आहे आणि हा पेन एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे. हे बघा, हा पेन काय करत आहे, हा पेन मोशन करत आहे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ह्याला आपण काय म्हणणार, सर्क्युलर मोशन म्हणणार. पण हा पेन जर स्वतःभोवती फिरत असेल, हे असं बघा, हे स्वतःभोवती फिरायलाय. आता तुम्हाला फिरायला दिसत असेल, नसेल तर हे असं बघा, हे पेन असं स्वतःभोवती फिरायलाय. म्हणजे हे पेन कोणती मोशन फॉलो करायला लागलाय, हे पेन रोटेशनल मोशन फॉलो करायलाय. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट स्वतःभोवती फिरतो इट सेल्फ, त्यावेळेस आपण त्याला रोटेशनल मोशन म्हणतो. आणि ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ फॉलो करतो किंवा अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल फिरतो, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार, सर्क्युलर मोशन असं म्हणतो. जे सर्क्युलर मोशन असतं त्यावेळेस सेंटर ऑफ ऍक्सिस भरपूर असतात. पण जे रोटेशनल मोशन असतं त्यामध्ये मात्र ऍक्सिस ऑफ रोटेशन एकच असतं. ते पण आपण पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत. डेरिव्हेशन सॉल्व्ह करताना आपण ते सगळे डिटेलमध्ये पाहणारच आहोत. त्यासाठी फक्त पहिल्यांदा सुरुवातीला महत्वाचे डेफिनेशन लक्षात ठेवूया. बघा, आता जे काही सर्क्युलर मोशन आहे त्या सर्क्युलर मोशनचे आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. कशाची कॅरेक्टरिस्टिक पाहायचे आहेत आपल्याला, सर्क्युलर मोशनची कॅरेक्टरिस्टिक पाहायचे आहेत. सर्क्युलर मोशन कोणकोणते कॅरेक्टर दाखवते ते आपण पाहूया. बघा, सगळ्यात पहिले कॅरेक्टर कोणतं आहे, हे जे सर्क्युलर मोशन आहे, आपण जे आता पाहिलं सर्क्युलर मोशन, हे ऍक्सेलरेटेड मोशन आहे. इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. ऍक्सेलरेटेड मोशन. आता ऍक्सेलरेशन शब्दाचा अर्थ काय आहे, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, ऍक्सेलरेशन आपण कशाला म्हणतो, द चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, ह्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणतो. म्हणजेच काय, ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय आहे, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, द चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, ह्याला आपण काय म्हणणार, ऍक्सेलरेशन. द चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. म्हणजे वेळेनुसार जर वेलोसिटी मध्ये बदल घडत असेल किंवा वेळेनुसार जर स्पीड मध्ये होत असेल, म्हणजे आपण दुसऱ्या भाषेमध्ये ह्याला म्हणू शकतो कंटिन्यूस कंटिन्यूस इन्क्रीज ऑर डिक्रीज द स्पीड. म्हणजे एक तर स्पीड कमी होत असेल किंवा जास्त होत असेल, इन्क्रीज ऑर डिक्रीज दी स्पीड, त्याला आपण काय म्हणणार आहे, ऍक्सेलरेशन म्हणणार आहे. म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट इथं आहे आणि हा ऑब्जेक्ट ह्या पोझिशन ए वरती आहे आणि तो काय करत आहे, पोझिशन बी वरती जात आहे. पण पोझिशन बी वरती जात असताना हा काय करत आहे, सतत कंटिन्यू जर गेला तर त्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणत नाही. हे बघा, इथून इथपर्यंत जाताना नॉर्मल स्पीडने गेला, पुन्हा इथून इथपर्यंत जाताना एकदम स्लो गेला, पुन्हा इथून पुढे जाताना एकदम फास्ट गेला, असं इथून फास्ट गेला, इथून पुढे एकदम खूप फास्ट गेला. तर अशा वेळेस जर कंटिन्यू स्पीड कमी जास्त होत असेल तर आपण ह्याला काय म्हणतो, ऍक्सेलरेशन म्हणतो. मग सर्क्युलर मोशन जे आहे ते सर्क्युलर मोशन कसे आहे, ऍक्सेलरेटेड मोशन आहे. म्हणजे जर आपण जर वर्टिकल सर्क्युलर मोशनचा विचार केला, वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय, अशी उभी घडणारी मोशन, तर त्यावेळेस काय होणार आहे, आता समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे समजा, आणि हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन फॉलो करत आहे. हे ऑब्जेक्ट काय करणार आहे, सर्क्युलर मोशन फॉलो करणार आहे. म्हणजे हे असं फिरणार आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल फिरणे किंवा त्या ऑब्जेक्टने सर्क्युलर पाथ फॉलो करणे. म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट ह्या सर्कम्फरन्स भोवती फिरत आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन फॉलो करत आहे. आणि तो बघा इथं आहे, इथून जाताना खाली जाताना काय होणार आहे, फास्ट जाणार आहे, एकदम फास्ट जाणार आहे. इथून पुन्हा नॉर्मल जाणार आहे, इथून पुन्हा त्याचा स्पीड कमी होणार आहे, हळूहळू हळूहळू जाणार आहे. पुन्हा वर आणखी नॉर्मल स्पीड होणार आहे, पुन्हा इथून स्पीड वाढणार आहे. का, कारण इथून इकडे खाली जात असताना ह्याच्याबरोबर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ऍक्टिव्ह होत आहे. इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ऍक्टिव्ह होत आहे. पण इथून वर जाताना हे वर चाललेलं आहे, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या दिशेने आहे, त्यामुळे ह्याचा स्पीड कमी होणार आहे. इथे स्पीड कमी होणार आहे आणि इथे मात्र स्पीड वाढणार आहे. इथे स्पीड इन्क्रीज होणार आहे, इथे स्पीड डिक्रीज होणार आहे. आणि जर कंटिन्यू स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल तर त्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणतो, किंवा वेलोसिटी मध्ये चेंज होत असेल. स्पीड आणि वेलोसिटी थोडक्यात एकाच अर्थाचे शब्द आहेत. म्हणजे बघा, वेलोसिटी मध्ये चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, वेळेनुसार. इथून याला बघा, इथं आहे, इथून याला इथपर्यंत एक फेरी पूर्ण करायला 3 मिनिट लागतात. त्याच्यामध्ये बघा 4 मिनिट लागतात समजा. पहिल्या मिनिटामध्ये बघा इथून इथपर्यंत आला, स्पीड वाढत आहे. दुसऱ्या मिनिटामध्ये आणखी स्पीड वाढत आहे. तिसऱ्या मिनिटामध्ये स्पीड कमी होत आहे. चौथ्या मिनिटामध्ये आणखी कमी होत आहे. म्हणजेच काय, वेळेनुसार स्पीड वेलोसिटी मध्ये चेंज होत आहे किंवा कंटिन्यू स्पीड मध्ये इन्क्रीज डिक्रीज होत आहे, त्याला आपण काय म्हणणार, ऍक्सेलरेशन. म्हणजे सर्क्युलर मोशन जे आहे ते सर्क्युलर मोशन ऍक्सेलरेटेड मोशन आहे. आणि ह्यामध्ये बघा, आणखी ऍक्सेलरेशन मध्ये जर वेलोसिटी वाढत असेल, जर वेलोसिटी
इन्क्रीज होत असेल तर त्यावेळेस आपण त्याला ऍक्सेलरेशन म्हणतो. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, ती बॉडी ऍक्सेलरेट करायला लागली असं म्हणतो. आणि जर व्हेलॉसिटी कमी होत असेल, तर त्यासाठी आपण शब्द वापरतो डी ऍक्सेलरेट. काय वापरतो शब्द? डी ऍक्सेलरेट, म्हणजे डिक्रीज इन व्हेलॉसिटी. त्याला आपण शब्द वापरतो डी ऍक्सेलरेट. किंवा ह्याला दुसरा एक शब्द आहे ज्याला आपण रिटार्डेशन म्हणतो. त्याला दुसरा शब्द काय आहे? रिटार्डेशन. ऍक्सेलरेशनचा अपोजिट शब्द आहे रिटार्डेशन. रिटार्डेशन म्हणजे काय? डिक्रीज इन स्पीड ऑर डिक्रीज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मध्ये कमी होणे त्याला आपण म्हणतो रिटार्डेशन किंवा डी ऍक्सेलरेशन. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय? व्हेलॉसिटी वाढणे, स्पीड वाढणे. अशा पद्धतीने हे एक कॅरेक्टर शो करत आहे ऍक्सेलरेटेड मोशनचं. या ठिकाणी दुसरे कॅरेक्टर आहे बघा. दुसरे कॅरेक्टर कोणतं आहे? सेकंड वन कॅरेक्टर इज इट इज अन पिरियडिक मोशन. इट इज अ पिरियडिक मोशन. ज्या पद्धतीने हे ऍक्सेलरेटेड मोशन आहे त्या पद्धतीने हे जे सर्क्युलर मोशन आहे ते पिरियडिक मोशन पण आहे बघा. पण दरवेळेस दर सर्क्युलर मोशन मध्ये असा अर्थ नाही की हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक आहेत, म्हणजे दर सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सेलरेटेड असेल पिरियडिक असेल असं काय नाही. कधी कधी नसते, पण बऱ्याच वेळा हे प्रॉपर्टी शो करते बघा. पिरियडिक मोशन म्हणजे काय? पिरियडिक मोशन आपण कशाला म्हणतो? पिरियडिक मोशन म्हणजे एका पर्टिक्युलर टाइम मध्ये पुन्हा पुन्हा त्याच वेळी येणे. आपण त्याला काय म्हणतो? त्याला आपण पिरियडिक मोशन म्हणतो. लक्षात येते का? त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो, पिरियडिक मोशन म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे हे समजा आता इथे एक ऑब्जेक्ट आहे, मी हे इरेज करतो. बघा आता एक सर्कल आहे. आता समजा हे सर्कल आहे आणि या सर्कल भोवती काय होत आहे? हे सर्कल आहे आणि इथे एक ऑब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन फॉलो करत आहे. मग त्यावेळेस हे ऑब्जेक्ट काय करणार आहे बघा? पर्टिक्युलर टाइम मध्ये त्याच वेळेमध्ये पुन्हा तिथे येणार आहे. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? पिरियडिक मोशन. द इक्वल डिस्टन्स कवर्ड बाय इक्वल इंटरवल ऑफ टाइम, सेम इंटरवल ऑफ टाइम, त्याला आपण काय म्हणणार? पिरियडिक मोशन म्हणणार. पुढे आणखी आपण डिटेलमध्ये पाहूया. हे दोन महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. कॅरेक्टरिस्टिक पण लक्षात असू द्या. त्यानंतर आपण पाहूया युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. आता आपण सर्क्युलर मोशन पाहिलं. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ फॉलो करणे किंवा एखादा ऑब्जेक्ट फिरणे कसा अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल, त्याला आपण काय म्हणणार? सर्क्युलर मोशन म्हणणार. ह्याच्यामध्ये दोन आहेत, युसीएम आणि नॉन युसीएम. आता युसीएम शब्दाचा अर्थ काय आहे? युसीएम म्हणजे काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि नॉन युसीएम म्हणजे काय? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा आता ते जर ऑब्जेक्ट युसीएम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जर फिरत असेल तर त्यावेळेस कंडिशन काय? त्यावेळेस काय असणार आहे? ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन फॉलो करत असणार आहे त्यावेळेस हे जे ऑब्जेक्ट असणार आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये ओमेगा आणि अल्फा हे दोन्ही काय असतात? कॉन्स्टंट असतात. ओमेगा पण कॉन्स्टंट असतो आणि अल्फा पण कॉन्स्टंट असतो. ओमेगा अँड अल्फा आर कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय? त्यांची व्हॅल्यू कमी जास्त होत नाही, हे नेहमी सारखेच असतात. आणि तो ओमेगा म्हणजे काय आहे? ओमेगा म्हणजे काय असणार आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. आपण पाहिलं होतं त्यांचे सिम्बॉल सगळे. अँग्युलर व्हेलॉसिटीला आपण ओमेगा म्हणत असतो. ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि आपण अल्फा कशाला म्हणतो? अँग्युलर ऍक्सेलरेशनला आपण अल्फा म्हणतो. अँग्युलर ऍक्सेलरेशन ह्याला आपण काय म्हणतो? अल्फा हे सिम्बॉल वापरतो. बघा म्हणजे कोणती पण ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन फॉलो करत असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन फॉलो करत असेल तर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी नेहमी सेम असते आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन पण नेहमी सेम असतं. आणि जर आपण नॉन युसीएमचा विचार करायचा म्हणलं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये ओमेगा आणि अल्फा हे कॉन्स्टंट असत नाहीत. ओमेगा अँड अल्फा आर नॉट कॉन्स्टंट. हे कसे असणार आहे? वेगळे असणार आहे. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी सतत चेंज होत असते. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होत असते आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन देखील चेंज होत असतं. त्याला आपण काय म्हणतो? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. ठीक आहे. आता हे जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे त्यामध्ये आणखी आपण काही कन्सेप्ट पाहूया ज्यामध्ये आपल्याला थोड्या बेसिक डेफिनेशन पाहायचे आहेत. ते आपण बेसिक डेफिनेशन पाहूया युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. बघा आता ज्यावेळेस युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घडत असते त्यावेळेस आपल्याला टाइम पिरियड काढणं गरजेचं असते. काय काढणं गरजेचं असते? टाइम पिरियड. आता टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम पिरियड कशाला म्हणायचं ते आपण अगोदर पाहूया. बघा टाइम पिरियड साठी आपण सिम्बॉल वापरतो कॅपिटल टी. सिम्बॉल कोणतं वापरतो आपण? कॅपिटल टी. आणि टाइम पिरियडचे जर शॉर्ट डेफिनेशन म्हणलं तर काय असणार आहे बघा? टाइम टेकन बाय दी पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट. टाइम टेकन बाय दी पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या कोणत्या पण ऑब्जेक्टला कोणत्या पण पार्टिकलला लागणारा वेळ. कशासाठी लागणारा वेळ? टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड म्हणतो. म्हणजे आता समजा हे एखादा ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर मोशन फॉलो करत आहे. बघा हा ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट काय करणार आहे? सर्क्युलर मोशन फॉलो करणार आहे. सर्क्युलर मोशन फॉलो करणे म्हणजे काय? तो अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ दी सेंटर फिरणार आहे. सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल फिरणार आहे. म्हणजे हे काय करणार आहे? हे सर्कल आहे आणि या सर्कलच्या भोवती अशा पद्धतीने फिरणार आहे. अशा पद्धतीने फिरणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन म्हणतो. मग आता मी ही जी वरची पोझिशन आहे अपर पोझिशन, ह्या अपर पोझिशनला नाव देतो ए. ह्याला काय नाव देतो? मी ए नाव देतो अपर पोझिशनला. म्हणजे हे पार्टिकल काय करणार आहे बघा? हे जे पार्टिकल आहे हे पार्टिकल ए पासून सुरुवात करणार आहे. हे पार्टिकल ए पासून सुरुवात करणार आहे आणि पुन्हा ए पासून फिरत आहे. म्हणजे बघा ह्याने ए पासून सुरू केलं, ए पासून गेला
आणि पुन्हा फिरून ए वरती आला. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, ह्याने एक फेरी पूर्ण केली. आणि हे एक फेरी पूर्ण करण्यासाठी ह्याला किती वेळ लागला, 4 मिनिटे लागली, 5 मिनिटे लागली, 10 मिनिटे लागली, 10 सेकंद लागले, 3 सेकंद लागले. हे टाइम म्हणजेच काय आहे, हे टाइम म्हणजेच टाइम पिरियड आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, पिरियड म्हणतो. म्हणजे टाइम पिरियड म्हणजे वेगळं काय नाही. एखादा पार्टिकल असेल आणि तो पार्टिकल जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन फॉलो करत असेल, एखादा पार्टिकल आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन फॉलो करत आहे. मग ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो, त्यालाच आपण टाइम पिरियड म्हणतो. टाइम टेकन बाय दी पार्टिकल, त्या पार्टिकलने किती वेळ घेतला कशासाठी, टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन, एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ घेतला, त्याला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड. आणि टाइम पिरियडचा सिम्बॉल आहे कॅपिटल टी, ह्याला आपण कॅपिटल टी ह्या चिन्हाने दर्शवतो. ठीक आहे, हे झालं टाइम पिरियड. आता जसं टाइम पिरियड आहे तसंच आपल्याला आणखी एक कन्सेप्ट पाहायचा आहे. ते म्हणजे बघा, मी इथे रेड कलर लिहित आहे, फ्रिक्वेन्सी. दुसरा कन्सेप्ट आपल्याला काय बघायचा आहे, फ्रिक्वेन्सी. जे आपण क्लास 10th मध्ये पण फ्रिक्वेन्सी म्हणजे काय पाहिलेलं आहे. आता हे जे फ्रिक्वेन्सी असणार आहे, या फ्रिक्वेन्सीचे सिम्बॉल काय आहे, फ्रिक्वेन्सीचे सिम्बॉल आहे एन, स्मॉल एन. आपण फ्रिक्वेन्सीसाठी स्मॉल एन सिम्बॉल वापरतो. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंद, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंद. म्हणजे एका सेकंदामध्ये किती फेऱ्या पूर्ण होतात, त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर सेकंद. म्हणजे समजा हा पार्टिकल आहे, पुन्हा हा काय, हा पार्टिकल आहे. आणि हा पार्टिकल एका सेकंदामध्ये किती फेऱ्या, आता हा जर खूप नॉर्मल फिरत आहे, म्हणजे समजा तिथून ए पासून निघाला आणि पुन्हा ए पासून येण्यासाठी ह्याला 1 सेकंद लागला. म्हणजे ह्याने एका सेकंदामध्ये किती फेऱ्या पूर्ण केल्या, एका सेकंदामध्ये एकच फेरी पूर्ण केली. म्हणजे ह्याची फ्रिक्वेन्सी एक असणार. ह्याने जर समजा ह्याचा स्पीड वाढला, ह्याने एका सेकंदामध्ये 2 फेऱ्या पूर्ण केल्या, तर ह्याचा अर्थ काय, ह्याची फ्रिक्वेन्सी 2 आहे. ह्याने समजा आणखी स्पीड वाढवला, एका सेकंदामध्ये असे एकदम फास्ट 5-10 फेऱ्या पूर्ण केल्या, समजा 10 रिव्होल्यूशन कंप्लीट केल्या, तर आपण काय म्हणणार, ह्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी 10 आहे, 10 रिव्होल्यूशन पर सेकंड, आरपीएस म्हणतो आपण त्याला. आरपीएस म्हणजे काय, रिव्होल्यूशन पर सेकंद. म्हणजे हे ना एका सेकंदामध्ये किती फेऱ्या पूर्ण करणार आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, त्यालाच आपण फ्रिक्वेन्सी म्हणत असतो. आणि त्याला आपण स्मॉल एन ह्या चिन्हाने दर्शवतो. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंड इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी अँड इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल स्मॉल एन. The symbol of frequency is small n and time period is the time taken by the object or particle to complete one revolution. आणि सिम्बॉल काय आहे, कॅपिटल टी. आता ह्यांचे आपण फॉर्म्युले पाहूया थोडक्यामध्ये. टाइम पिरियड जे असणार आहे, टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे बघा, कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. ह्याचा फॉर्म्युला काय आहे, 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. म्हणजे आपण जर 2 पायला ओमेगाने जर डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, टाइम पिरियड मिळणार आहे. आणि समजा आता हे जे ओमेगाची जर व्हॅल्यू आपल्याला पाहायची म्हणलं तर ओमेगा काय असणार आहे, ओमेगा इज इक्वल टू, आता ओमेगा इकडे गेला म्हणल्यानंतर टी इकडे आलं, म्हणजे काय, 2 पाय डिवाइड बाय टी. हे आपण फॉर्म्युला म्हणू शकतो ओमेगाचा आणि टीचा. हे दोन्ही फॉर्म्युले महत्वाचे आहेत, कारण हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लागणार आहेत. हे दोन्ही फॉर्म्युले कशाचे आहेत, टाइम पिरियडचे आहेत. टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. आणि ओमेगा काय असणार आहे, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय टी. फक्त आपण ह्याला काय केलेलं आहे, एक्सचेंज केलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला दोन फॉर्म्युले मिळाले आहेत. आणि जी फ्रिक्वेन्सी असते, फ्रिक्वेन्सीचा पण आपण फॉर्म्युला पाहूया. बघा, फ्रिक्वेन्सीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी ही नेहमी कशी असते, सगळ्यात महत्वाची गोष्ट, फ्रिक्वेन्सी ही टाइम पिरियडच्या इनव्हर्स असते. फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज frequency is always inverse of time period, inverse of time period, कॅपिटल टी. म्हणजे टी इज फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तर आपल्याला लक्षात आला असेल. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय येणार आहे, फ्रिक्वेन्सीसाठी आपण स्मॉल एन सिम्बॉल वापरलेला आहे. म्हणजे काय बघा, स्मॉल एन इज इक्वल टू 1 डिवाइड बाय टी. टी म्हणजे काय, टाइम पिरियड. कारण फ्रिक्वेन्सी कशी आहे, टाइम पिरियडच्या इनव्हर्स आहे. म्हणजे बघा, आता आपल्याला इथे माहिती आहे, टाइम 1 डिवाइड बाय टाइम पिरियड कॅपिटल टी. कॅपिटल टीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, दिस आहे कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा, 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. म्हणजे बघा, आता ह्याला आपण कसं सॉल्व्ह करणार पुढे, आता मी हे सर्कल इरेज करतो. सर्कलची आपल्याला काय गरज नाही, एक्झाम्पल साठी पाहिलं होतं. ठीक आहे, बघा आता हे आपल्याला मिळत आहे. आपण क्लास 9, 10, 8 मध्ये बेसिक मध्येच पाहिलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला ए डिवाइड बाय बी आणि ह्या होलला डिवाइड बाय सी डिवाइड बाय डी असं असतं, त्यावेळेस आपण हे सॉल्व्ह करताना कसं करतो, हे जे वरचं असणार आहे, हे जे मोठं डिवाइड बाय आहे त्याच्या वरचं जे असणार आहे ते आपण जशाच तसं लिहितो, ए डिवाइड बाय बी. आणि इंटू हे खालचं जे आहे, हे खालचं जे छेदामध्ये आहे, ह्याला आपण काय करतो, ह्याला आपण इन्व्हर्स करतो, ह्याला आपण इन्व्हर्स करतो आणि वरच्याला मल्टिप्लाय करतो. म्हणजे ह्याला इन्व्हर्स केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, डी डिवाइड बाय सी मिळणार आहे. आणि हे आपण वरच्या सोबत मल्टिप्लाय करतो, डी डिवाइड बाय सी. म्हणजे ह्याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळत आहे बघ, ए इंटू डी, ए डी. आणि डिवाइड बाय सी इंटू बी म्हणजे बी सी. म्हणजे ए डिवाइड बाय बी आणि होल डिवाइड बाय सी डिवाइड बाय डी असं असेल तर आपण ए डी डिवाइड बाय बी सी करतो. लक्षात येते, म्हणजे इथे पण बघा सेम तीच कंडिशन येत आहे. आता हे वन म्हणजेच काय, आता हे होल डिवाइड बाय हे पुन्हा आहे. वन म्हणजे काय, 1/1, दोघांचा अर्थ एकच झाला. ह्याला खाली छेदामध्ये काय नाही म्हणजे एक असणार आहे. म्हणजे 1/1 आणि होल डिवाइड बाय 2 पाय डिवाइड बाय ओमेगा असं मिळत आहे आपल्याला. म्हणजे बघा, ए डिवाइड बाय बी तिथे हे व्हॅल्यू मिळत आहे. आणि त्यानंतर सी बाय डी म्हणजेच काय, 2 पाय बाय ओमेगा हे आपल्याला मिळत आहे. मग आता इथं आपण काय करणार आहोत, तिथे आपल्याला काय करावं लागणार आहे, हे खालचं जे असणार आहे, हे जे दिसत आहे, हे खालचं जे दिसत आहे, खालच्याला आपल्याला काय करायचं, इन्व्हर्स करायचं आहे. खालच्याला आपल्याला इन्व्हर्स करायचं आहे आणि त्याचे मल्टिप्लिकेशन वरच्या सोबत करायचं आहे. म्हणजे इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, 1 डिवाइड बाय 1 आणि इंटू त्याचं इन्व्हर्स काय येणार आहे, 2 पाय बाय ओमेगा म्हणजेच काय, ओमेगा डिवाइड बाय 2 पाय, ओमेगा डिवाइड बाय 2 पाय.
म्हणजे इज इक्वल टू बघा ओमेगा इंटू वन काय येणार आहे आपल्याला ओमेगाच मिळणार आहे डिवाइड बाय 2 पाय इंटू वन काय मिळणार आहे 2 पाय मिळणार आहे. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलं ओमेगा डिवाइड बाय 2 पाय काय आलं ओमेगा डिवाइड बाय 2 पाय. म्हणजे आपल्याला एनचा फॉर्म्युला मिळत आहे बघा दुसरा काय एन इज इक्वल टू ओमेगा डिवाइड बाय 2 पाय एन इज इक्वल टू मी डायरेक्टली लिहितो ओमेगा डिवाइड बाय 2 पाय. हा आपल्याला थर्ड वन फॉर्म्युला मिळालेला आहे आणि हा पण फॉर्म्युला आपल्याला खूप महत्वाचा आहे. म्हणजे बघा आता मी हे जे वाक्य लिहिलं स्टेटमेंट काय फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज इनव्हर्स ऑफ टाइम पिरियड काय आहे बघा 2 पाय डिवाइड बाय ओमेगा आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी काय मिळत आहे बघा ओमेगा डिवाइड बाय 2 पाय. म्हणजे हे दोन्ही इनव्हर्स मिळत आहेत आपल्याला हे जे 2 पाय वर आहे ते इकडे 2 पाय खाली मिळालेला आहे आणि तो ओमेगा खाली आहे तो ओमेगा वर मिळालेला हे दोन्ही काय असतात एकमेकांचे इनव्हर्स असतात. बघा हे आपल्याला थर्ड फॉर्म्युला मिळाला. आता आपल्याला जर ओमेगाची व्हॅल्यू काढायची म्हणलं तर आपण कसं करणार बघा आता ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला ओमेगा डेराईव्ह करायचं म्हणजे ओमेगा आहे बघा त्यासाठी मी पुन्हा आणखी कलर चेंज करतो. बघा हे जे ओमेगा आहे ओमेगाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला ओमेगा इज इक्वल टू काय येणार आहे ओमेगा इज इक्वल टू हे 2 पाय तिथे डिवाइड आहे तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार म्हणजे काय 2 पाय इंटू एन हे आपल्याला फोर्थ फॉर्म्युला मिळाला कशासाठी फोर्थ फॉर्म्युला मिळाला ओमेगासाठी ओमेगा इज इक्वल टू बघा हे पण खूप महत्वाचं आहे हे चौथा पण फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. म्हणजे बघा ह्यावरून आपण आता काय करू शकतो आपल्याला टी माहिती आहे आणि एन माहिती आहे म्हणजे आपल्याला टाइम पिरियड पण फॉर्म्युला लक्षात आला फ्रिक्वेन्सीचा पण फॉर्म्युला लक्षात आला. पण आपल्याला ओमेगाचे दोन फॉर्म्युले मिळाले ओमेगाचा पहिला फॉर्म्युला काय आहे बघा 2 पाय डिवाइड बाय टी आणि दुसरा फॉर्म्युला आहे 2 पाय इंटू एन. म्हणजे बघा आता इथे इंटू एन एन म्हणजे काय आहे फ्रिक्वेन्सी आहे आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे 1/t. म्हणजे मी ह्या ठिकाणी यांच्या ठिकाणी जर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला ठेवला म्हणजे बघा ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू एन एनचा फॉर्म्युला इथे आपल्याला माहिती आहे एन म्हणजे काय असतं 1/t असतं एन इज इक्वल टू नेहमी काय असणार आहे एन इज इक्वल टू 1/t मी इथे पण लिहिलेलं आहे बघा हे एन इज इक्वल टू 1/t. मग आता हे एनच्या ठिकाणी जर 1/t ठेवलं तर काय येणार आहे बघा 2 पाय इंटू 1 2 पाय आणि डिवाइड बाय टी म्हणजे 2 पाय डिवाइड बाय टी हे 2 पाय डिवाइड बाय टी हे तेच मिळालेलं आहे आपल्याला 2 पाय डिवाइड बाय टी. म्हणजे दोघांचा अर्थ एकच झाला. फॉर्म्युले जरी आपल्याला दिसायला दोन दिसत असतील तर त्यांचा अर्थ एकच आहे आपण 2 पायला फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय केलं किंवा 2 पायला 1/t ने मल्टिप्लाय केलं दोघांचा अर्थ सेमच झाला दोघांमध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे हे चार फॉर्म्युले आपल्याला मिळालेले आहेत कोणकोणते चार फॉर्म्युले मिळाले फर्स्ट वन इज टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा सेकंड वन इज ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी ह्याचं इनवर्स ह्याचं हे केलेलं आहे आपण मॉडिफाय केलेलं आहे. थर्ड वन इज फ्रिक्वेन्सी स्मॉल एन इज इक्वल टू ओमेगा डिवाइड बाय टी 2 पाय आणि फोर्थ वन इज ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू एन. हे चार फॉर्म्युले आपल्याला मिळाले. आता आपल्याला काय बघायचं आहे एखादा जर पार्टिकल ऍक्सेलरेशन मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जर ऍक्सेलरेट होत असेल तर त्यावेळेस आपल्याला आणखी एक 2-3 फॉर्म्युले मिळतात ते 2-3 फॉर्म्युले आपण स्टडी करूया. ठीक आहे मी इथे जरा थोडं स्पेस पाहिजे मला म्हणून मी हे रिमूव्ह करतो. एक मिनिट ठीक आहे एवढा स्पेस मी रिमूव्ह केलेला आहे. बघा हे चारही फॉर्म्युले समोर डोळ्यासमोर असू द्या त्यासाठीच मी हे रिमूव्ह केलेले नाहीत हे इरेज केलेले नाहीत. त्यानंतर बघा आपल्याला पुढचा एक बघायचा आहे ज्यावेळेस एखादा पार्टिकल जर ऍक्सेलरेशन असेल acceleration of a particle in UCM acceleration of a particle or object in UCM म्हणजे काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे बघा ऍक्सेलरेशन इज इक्वल टू ए इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे ए इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे ओमेगा स्क्वेअर आर काय मिळणार आहे ओमेगा स्क्वेअर इंटू आर मिळणार आहे. ह्या अशा पद्धतीने आपल्याला हे मिळत असते हे रिलेशन आहे. मग आता आपल्याला जर आपण ए फाइंड आउट केलं ए इज इक्वल टू काय बघा व्ही स्क्वेअर आपण आर असं आपण लिहू शकतो व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. आता हे व्ही स्क्वेअर आपण आर आपण कसं लिहिलं बघा व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असते हे आपल्याला तर माहिती आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आहे काय आहे आर ओमेगा आहे. आता व्ही म्हणजे काय आपण एक रिलेशन पाहिलं होतं बघा शेवटच्या ह्याच्यामध्ये लेक्चर नंबर वन मध्ये शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी सांगितलं होतं जे काय लिनियर मोशन आहे आणि अँग्युलर मोशन आहे ह्या दोघांमध्ये रिलेशन काय आहे लिनियर मोशन इज इक्वल टू आर इंटू अँग्युलर मोशन. म्हणजे कोणत्या पण लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन मधलं जर आपल्याला रिलेशन पाहायचं असेल मग ते अँग्युलर व्हेलॉसिटी असू द्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट असू द्या
किंवा अँग्युलर ऍक्सेलरेशन असू द्या, हे नेहमी कसं असतं, त्याला आपण मल्टिप्लाय बाय आर करतो. म्हणजे मला जर समजा लिनियर ऍक्सेलरेशन पाहिजे असेल, तर लिनियर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू रेडियस आर इंटू अँग्युलर ऍक्सेलरेशन. मला जर लिनियर वेलोसिटी पाहिजे असेल, तर लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू आर इंटू अँग्युलर वेलोसिटी. आणि समजा आपल्याला जर लिनियर डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल, तर लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग आता इथं आपल्याला लिनियर वेलोसिटी पाहिजे. मग लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू काय येणार आहे, लिनियर वेलोसिटी मध्ये आपण सिम्बॉल व्ही वापरतो, म्हणून मी इथे व्ही लिहिलेला आहे. इज इक्वल टू आर रेडियस इंटू अँग्युलर वेलोसिटीसाठी सिम्बॉल आपण ओमेगा वापरतो. सगळे सिम्बॉल आपण पहिल्यांदाच पाहिलेले आहेत. म्हणजे इथं आपल्याला काय मिळणार आहे, लिनियर वेलोसिटी कॅपिटल व्ही इज इक्वल टू आर इंटू अँग्युलर वेलोसिटी, हे आपल्याला फॉर्म्युला मिळाला. म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे इथं, आपल्याला जर ओमेगाची किंमत पाहिजे असेल, तर ओमेगा काय मिळणार आहे बघा. आता हेच फॉर्म्युला, सेम हेच फॉर्म्युला मी ब्रॅकेट केलेला आहे, ह्याला स्क्वेअर केलेला आहे. आता मला ह्याच्यामध्ये ओमेगाची किंमत काढायची. ओमेगा इज इक्वल टू, आता हे रेडियस ओमेगाला मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड. म्हणजे हे व्ही डिवाइड बाय आर होणार आहे. व्ही डिवाइड बाय आर हे दुसरा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. आता इथे बघा, पहिल्यांदा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय मिळत आहे, ऍक्सेलरेशन आपल्याला ओमेगा स्क्वेअर इंटू आर मिळत आहे. आता ओमेगा माहिती आहे आपल्याला, ओमेगा काय आहे, ओमेगा इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय आर आहे. आता ओमेगा स्क्वेअर कसं करणार, सगळ्यांचं स्क्वेअर करायचं. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपल्याला काय मिळणार जर स्क्वेअर पाहिजे असेल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर. मग आता मी ह्या ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी हे व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर घेऊ शकतो. एक 2 मिनिटासाठी मी हे करतो, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर लक्षात येईल. बघा, आता मी इथे काय घेणार आहे, हे जे ओमेगा स्क्वेअर आहे, ह्या ठिकाणी व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर आणि इंटू आर घेणार आहे. हे लक्षात आलं, हे इंटू आर जसं तसं घेतलेलं आहे. आता खाली आर स्क्वेअर शब्दाचा अर्थ काय, आर स्क्वेअर म्हणजे आर इंटू आर. मग मी इथं आर स्क्वेअर लिहिण्याऐवजी काय लिहितो, आर इंटू आर लिहितो, आर इंटू आर. बघा, हे एक आर कॅन्सल, हे एक आर कॅन्सल, म्हणजे आपल्याला काय मिळत आहे, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर मिळत आहे. म्हणजे ऍक्सेलरेशनचा दुसरा फॉर्म्युला काय आहे, आता मी हे पुन्हा इरेज करतो आणि फक्त मेन फॉर्म्युला लिहितो, हे समजवण्यासाठी मी सांगितलं होतं. म्हणजेच काय मिळत आहे बघा, आपल्याला हे व्ही स्क्वेअर इंटू आर मिळत आहे. आपल्याला काय, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर मिळत आहे. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इंटू आर. हे इथे मी बाजूला इकडे घेतो, इथं व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. ठीक आहे, हे आपल्याला सेकंड वन फॉर्म्युला, हे आपल्याला पुढचा फॉर्म्युला मिळालेला आहे. कशावरून आपण काढला, हे ओमेगा स्क्वेअर इंटू आर हे जे आहे, ह्याच्यावरून आपण काय काढलेलं आहे, व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि कशाचा उपयोग करून, ह्याचा उपयोग करून काढलेला आहे, ह्याचा उपयोग करून आपण हे काढलेलं आहे. त्यानंतर बघा, आपण असं पण म्हणू शकतो की ए इज इक्वल टू व्ही इंटू ओमेगा असं म्हणू शकतो. आता इथं आपण व्ही इंटू ओमेगा का म्हणलेलं आहे बघा. आता इथं आता आपण ह्याच्यावरून काय करू, व्हीची व्हॅल्यू काढू. हे जे फॉर्म्युला आहे, ते फॉर्म्युला आपल्याला पुन्हा मॉडिफाय करायचं आहे. पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये व्हीची व्हॅल्यू पाहिजे. मग व्हीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार, हे आर व्हीला काय आहे, डिवाइड मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे बघा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असं होणार आहे. म्हणजे पुन्हा हे सुरुवातीचा फॉर्म्युला, हे जे आपण सुरुवातीला वापरले, हे जे मी डार्क करत आहे बघा, हे जे आहे, हे डार्क स्क्वेअर केलेलं आहे, हे म्हणजे काय, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग आता ह्या ठिकाणी जे व्ही आहे, ह्या व्हीच्या ठिकाणी मी काय करणार, व्ही स्क्वेअर आहे, ह्या व्हीच्या ठिकाणी मी व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी मी आर ओमेगा ठेवू शकतो. ह्या व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी मी आर ओमेगा ठेवू शकतो. बघा आता ठीक आहे, ते आपण ठेवून बघूया. म्हणजे बघा, इज इक्वल टू इथं काय मिळणार आहे, व्ही स्क्वेअर, व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं आहे, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. इथं काय असणार आहे, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आणि डिवाइड बाय खाली काय आहे, खाली आर आहे. म्हणजे हे एक आर घेणार आहे आणि हे आर जाणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे इथं, आर इंटू ओमेगा स्क्वेअर मिळणार आहे. काय मिळणार आहे, आर इंटू ओमेगा स्क्वेअर. त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा हे फॉर्म्युला मिळणार आहे, आर इंटू ओमेगा स्क्वेअर. आणि जर समजा आपण जर आता हे फॉर्म्युला पुन्हा जर मॉडिफाय केला, तर ते बघा कशा पद्धतीने मॉडिफाय होत आहे. म्हणजे बघा, पुन्हा आपल्याला हे पहिला फॉर्म्युला मिळाला, ह्यावरून आपल्याला पहिला फॉर्म्युला मिळालेला आहे. म्हणजे आपला हे फॉर्म्युला काढण्याच्या पण 2-3 पद्धती आहेत, ह्या फॉर्म्युला काढण्याच्या 2-3 पद्धती आहेत. फिजिक्स मध्ये फॉर्म्युला जे आहे, ते फॉर्म्युला मॉडिफाय करण्याची एक पद्धत नाही, अशा हजारो पद्धती आहेत. त्यामधले आपल्याला काही थोड्याफार बघायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, आता आपल्याला काय बघायचं, हे थर्ड फॉर्म्युला जे आहे शेवटचा, ते थर्ड फॉर्म्युला आपल्याला कसा आला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे जे आहे बघा, हे ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, मी ह्याला असं लिहू शकतो का, ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर म्हणजे काय, व्ही इंटू व्ही आणि डिवाइड बाय आर आहे. म्हणजे बघा, आता मला हे असं पण लिहिता येईल की व्ही इंटू आणि व्ही डिवाइड बाय आर, व्ही डिवाइड बाय आर. आता हे जे व्ही डिवाइड बाय आर दिसत आहे, आता मी ह्याला येलो कलरने शो करतो, हे जे व्ही डिवाइड बाय आर दिसत आहे, हे व्ही डिवाइड बाय आर म्हणजे काय, हे दिसत आहे बघा, व्ही डिवाइड बाय आर म्हणजे काय, ओमेगा. म्हणजे ह्या ठिकाणी मी जर ओमेगा ठेवलं, म्हणजे काय येणार आहे मला, व्ही आणि इंटू या ठिकाणी ओमेगा ठेवायचं, म्हणजे ही व्हॅल्यू मिळत आहे मला, व्ही इंटू ओमेगा. म्हणजे आपण म्हणू शकतो ए इज इक्वल टू व्ही ओमेगा, असं पण आपण म्हणलं तरी चुकीचं नाही. ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर हे पण बरोबर आहे आणि ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू आर हे पण बरोबर आहे. तिन्ही फॉर्म्युले बरोबर आहेत. म्हणजे आपल्याला हे एक फॉर्म्युला मिळालेला आहे, हे मी इरेज करतो आणि ह्याला पण एक ब्रॅकेट टाकतो. म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे बघा, ए इज इक्वल टू व्ही इंटू ओमेगा हा एक फॉर्म्युला मिळालेला आहे. आणि सगळे फॉर्म्युले आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्यासाठी मी हे सगळे फॉर्म्युले एकदा हे बाजूला हे करतो आणि सगळे एकदा पुन्हा एकदा सांगतो, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा, आपल्याला पहिला फॉर्म्युला कुठला मिळाला, लास्ट शेवट सांगतोय मी, त्यानंतर आपण पुढचं सुरू करूया. बघा, आपल्याला हे पहिला फॉर्म्युला मिळालेला टाइम पिरियडचा, काय टाइम पिरियड इज इक्वल टू काय मिळालेला आपल्याला पहिला फॉर्म्युला, टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. त्यानंतर आपल्याला सेकंड वर फॉर्म्युला मिळाला, सेकंड वर फॉर्म्युला आपल्याला कोणता मिळाला, एक मिनिट हा, हे उलट झालं का,
बघा सेकंड वन आपल्याला फॉर्म्युला मिळाला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय टी. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय टी. म्हणजे आपण हे ओमेगा पलीकडे घेतलेला आहे आणि टी इकडे आणलेला आहे, एवढंच फरक केलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला थर्ड वन फॉर्म्युला मिळाला होता. थर्ड वन फॉर्म्युला काय मिळालेला आहे बघा. हे थर्ड वन फॉर्म्युला होता काय फ्रिक्वेन्सीचा होता. म्हणजे काय फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू आपल्याला काय मिळालेला आहे थर्ड वन फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ओमेगा डिवाइड बाय 2 पाय. कारण हे कसं असतं नेहमी इनव्हर्स असतं. त्यानंतर आपण पुढचा एक फॉर्म्युला बघितला होता. पुढचा फॉर्म्युला कोणता बघितला होता मॉडिफाय केलेला फॉर्म्युला काय ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू एन. आणि ओमेगा म्हणजेच काय 2 पाय होतं. ओमेगा 2 पाय इंटू एन आहे. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन इंटू आहे. हे खालचं नाही, हे खालचं कॅन्सल करूया आपण. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता. त्यानंतर आपण ए चे 3 फॉर्म्युले पाहिले. कोणकोणते 3 फॉर्म्युले पाहिले पहिला आपण बघितला ए इज इक्वल टू ओमेगा. एक मिनिट. पहिला आपण फॉर्म्युला काय बघितला ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू आर. हा आपला पहिला फॉर्म्युला होता. त्यानंतर आपण सेकंड फॉर्म्युला मॉडिफाय केला. काय मॉडिफाय केला ते फॉर्म्युला आपण पुन्हा मॉडिफाय केला ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि कसा मॉडिफाय केला मी आता सांगितलेलंच आहे. आणि त्यानंतर आपण एक शेवटचा एक लास्ट फॉर्म्युला बघितला. हे पण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे काय ए इज इक्वल टू व्ही इंटू ओमेगा. हे आपण अशा पद्धतीने महत्वाचे काही फॉर्म्युले बघितलेले आहेत. ठीक आहे. आता आपण पुढच्या कन्सेप्टला सुरुवात करूया. फॉर्म्युले लिहून घ्यायचे असतील लिहून घ्या, नसेल तर हे स्क्रीनशॉट मारा. महत्वाचे फॉर्म्युले आहेत आपल्याला ते कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सगळे लागणार आहेत. ते फॉर्म्युले आहेत एवढे आपले 6-7 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. चला आता आपण पुढच्या कंटेंटला सुरुवात करूया. पुढे आपल्याला काय पाहायचं आहे बघा. पुढे आता आपण बघणार आहोत आपल्याला पाहायचं आहे जे काय सेंट्रिपिटल फोर्स आहे. आपण फोर्सचे भरपूर बेसिक प्रकार बघितले. आपण फोर्सचे भरपूर टाइप्स बघितले. मस्क्युलर फोर्स बघितला, मॅग्नेटिक फोर्स बघितला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बघितला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला लेक्चर 1 मध्ये. आता आपल्याला हे जे फोर्स आहे त्याचे महत्वाचे 2 प्रकार जे आपल्याला ह्या टॉपिक मध्ये पाहायचे आहेत ते म्हणजे काय सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि मी तुम्हाला हे डिफरन्स बिटवीनच्या माध्यमात दाखवलेलं आहे जेणेकरून प्रत्यक्ष डेफिनेशन पाहिल्यानंतर आपल्याला जेवढं समजत नाही तेवढं आपण डिफरन्स दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर क्लिअरिटी जास्त होते. त्यासाठी मी इथे कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये इथे टाकलेलं आहे. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे नेमकं काय असतं त्याचं आपण कंपॅरिझन आपण बघणार आहोत. तर बघा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय अगोदर मी एक सर्कल काढून ठेवतो म्हणजे लगेच आपल्याला त्या बरोबर बघता पण येईल. कलर चेंज करतो, डार्क घेतो जरा. बघा हे एक सर्कल. आता बघा सर्क्युलर कधी पण सर्क्युलर मोशन होत असताना हे दोन्ही फोर्स ऍक्ट होत असतात. आता बघा तिथे काय आहे ते एक पार्टिकल आहे. हे पार्टिकल काय करत आहे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल फिरत आहे. म्हणजे हे पार्टिकल कोणती मोशन फॉलो करत आहे सर्क्युलर मोशन फॉलो करत आहे. कोणती मोशन सर्क्युलर मोशन. आणि आता हे जे सर्क्युलर मोशन आहे त्यामध्ये जे फोर्स ऍक्ट होणार आहे त्या फोर्सेस बद्दल आपण बघा माहिती बघूया. पहिला असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. पहिला कोणता आहे सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय सेंट्रिपिटल फोर्स हा रेडियली इनवर्ड ऍक्ट होत असतो. कसं रेडियली इनवर्ड. रेडियली इनवर्ड शब्दाचा अर्थ काय रेडियल म्हणजे काय रेडियसच्या माध्यमातून. आता सेंटर आहे आणि रेडियस आहे. समजा मी 2-3 रेडियस एकदम काढून ठेवतो. बघा 3 रेडियस मी इथे काढलेत ब्लॅक कलरने आणि आणखी 2-3 रेडियस रेड कलरने काढतो. रेड कलरने 1-2-3 रेडियस काढतो. बघा अशा मी इथे 4-5 रेडियस हे सर्कल आहे आणि सर्कलचे रेडियस मी इथे काढून ठेवलेले आहेत. आणि मी ग्रीन कलरने शो करतो कोणते फोर्सेस असणार आहे. बघा आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय सेंट्रिपिटल फोर्स इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस. आता हे कसं असणार आहे रेडियली डायरेक्टेड असणार आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. फक्त ह्याची डायरेक्शन मात्र वेगळी असणार आहे. काय टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे काय सेंटरकडे. म्हणजे बघा मी हे जे ब्लॅक लाईन आहे त्यांना अशा आतमध्ये दाखवत आहे किंवा मी ब्लॅकच कलर घेतो म्हणजे लगेच समजेल. बघा हे काय होत आहे हे आतल्या बाजूने रेडियली इनवर्ड. ह्याला आपण रेडियली इनवर्ड म्हणतो म्हणजे रेडियसच्या माध्यमातून पण आतल्या बाजूने. म्हणजे हे कसं ऍक्ट होणार आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे सर्कलच्या सेंटरकडे ऍक्ट होणार आहे. पण आपण जर सेंट्रिफ्युगलचा विचार केला तर सेंट्रिफ्युगल हा ह्याच्या अपोजिट आहे. एक्झॅक्ट अपोजिट आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय सेंट्रिफ्युगल फोर्स पण अलॉंग द रेडियसच ऍक्ट होतो म्हणजे रेडियली ऍक्ट होतो. रेडियली यासाठी मी रेड कलर वापरलेला आहे. रेडियली हे कसं असणार आहे रेडियली आउटवर्ड असणार आहे म्हणजे रेडियसच्या माध्यमातूनच ऍक्ट होणार आहे. पण कसं असणार आहे डायरेक्शन मात्र अपोजिट असणार आहे आउटवर्ड म्हणजे बाहेरच्या दिशेने असणार आहे. बघा अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. अवे शब्दाचा अर्थ काय दूर जाणे. कोणापासून सेंटर ऑफ द सर्कल. फ्रॉम म्हणजे पासून. म्हणजे बघा सेंटर ऑफ सर्कल पासून हे दूर जाणार आहे म्हणजे इकडे जाणार आहे. हे अशा पद्धतीने जाणार आहे. हे इकडे जाणार आहे. हे इकडे जाणार आहे. हे काय झालं हे सेंट्रिफ्युगल फोर्स झालं. आणि सेंट्रिपिटल म्हणजे काय टुवर्ड्स म्हणजे त्याकडे जाणे. कोणाकडे सेंटर ऑफ सर्कलकडे. म्हणजे बघा पुन्हा आता हे जर दाखवलं हे कसं असणार आहे सेंटर ऑफ सर्कल असणार आहे. आणि आता बघा त्याच्यामध्ये जे काय हे फोर्स असणार आहे कोणते फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स कशा पद्धतीने जाणार आहेत बघा हे अशा पद्धतीने जाणार आहे. म्हणजे काय हे सेंट्रिफ्युगल फोर्स डायरेक्शन आहे. म्हणजे रेडियली आउटवर्ड हे बाहेरच्या दिशेने झाले हे झाले सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि सेंट्रिपिटल स्पेलिंग मध्ये पण जास्त हे नाही. सेंट्रिपिटल म्हणजे काय आता सेंट्रिपिटल फोर्स हे नाही दाखवतो मी ब्लॅक ने दाखवतो. बघा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय इनवर्ड म्हणजे हे रेडियसच्या माध्यमातूनच पण आतल्या बाजूने येणार हे म्हणजे काय हे सेंट्रिपिटल फोर्स झाले. त्यांना आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. ठीक आहे कन्सेप्ट लक्षात आला. आता बघा दुसरा पॉईंट जर आपण पाहिला तर आता सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल हा रिअल फोर्स असणार आहे. रिअल म्हणजे काय
हे खरोखरच लागत आहे. सेंट्रिपिटल फोर्स हा रिअल फोर्स आहे, रिअल म्हणजे ट्रू फोर्स आहे, ह्याला आपण काय म्हणतो ट्रू फोर्स. आणि जे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ह्याला आपण शिडो फोर्स म्हणतो. उच्चार काय आहे? शिडो, PSEUDO, शिडो फोर्स. शिडो शब्दाचा अर्थ आहे रॉंग किंवा फॉल्स, म्हणजे चुकीचा, काहीतरी वेगळा, फसवा. ह्याला आपण काय म्हणतो? ओरिजिनल नाही, डुप्लिकेट. त्याला आपण काय म्हणतो? शिडो फोर्स म्हणतो. म्हणजे हे ऍक्च्युअली एक्झॅक्ट नसतो, पण आपल्याला ते फक्त जाणवतो, त्याला आपण शिडो फोर्स म्हणतो. बघा, इट इज कन्सिडर्ड इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता जे सेंट्रिपिटल फोर्स आहे ते सेंट्रिपिटल फोर्सला आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं कन्सिडर करतो. त्याला आपण काय कन्सिडर करतो? हे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे असं आपण कन्सिडर करतो. आणि जे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ते सेंट्रिफ्युगल फोर्सला आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे असं कन्सिडर करतो. हे इनर्शियल नॉन इनर्शियल पुन्हा डिटेल मध्ये मी सांगतो. फक्त लक्षात ठेवा की जे सेंट्रिपिटल आहे त्याला आपण काय समजतो? इनर्शियल. आणि जे सेंट्रिफ्युगल आहे त्याला आपण काय समजतो? नॉन इनर्शियल आपण समजतो. आणि बघा, सेंट्रिपिटल फोर्स जर फॉर्म्युल्याचा विचार करायचा म्हणलं, आपल्याला जर फॉर्म्युला पाहायचा म्हणलं, तिकडच्या बाजूला मी सेंट्रिपिटल साठी लिहितो सेंट्रिपिटल फोर्स, ज्यासाठी मी CPF वापरले, सेंट्रिपिटल फोर्स. आणि इकडच्या बाजूला मी सेंट्रिफ्युगल, अगोदर सगळं क्लिअर करतो. बघा, इकडे मी सेंट्रिपिटल फोर्सचं लिहितो आणि इकडे मी सेंट्रिफ्युगल फोर्सचं लिहितो, CFF म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स, आणि CPF म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स जर विचार केला तर ह्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे बघा, mv²/r. आणि जर सेंट्रिफ्युगल फोर्सचा विचार केला तर ह्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे बघा, mω² × r. लक्षात येते का? हे दोन्ही फॉर्म्युले आहेत. आता या ठिकाणी बघा, इथे मी फॉर्म्युला अगोदर लिहून ठेवतो. इथे काय असणार आहे? mv²/r. आणि इथे काय असणार आहे? mω²/r. इथे काय असणार आहे? × r असणार आहे. आता इथे m म्हणजे काय असणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे m म्हणजे मास. इथे m आहे, m म्हणजे मास. इथे पण m म्हणजे मास असणार आहे. m म्हणजे काय असणार आहे? मास असणार आहे, मास ऑफ द पार्टिकल. त्यानंतर इथे v म्हणजे काय असणार आहे? v² म्हणजे v म्हणजे काय असणार आहे? इथं v म्हणजे इथे लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे. कोणती व्हेलॉसिटी? लिनियर व्हेलॉसिटी सेंट्रिपिटल फोर्स मध्ये. आणि इथे ओमेगा म्हणजे काय असणार आहे? ω². ओमेगा म्हणजे इथे काय असणार आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. आपण सगळे सिम्बॉल पाहिलेले आहेत मागच. हे काय असणार आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यानंतर बघा, आपण जर इथे r चा विचार केला तर r म्हणजे इथे रेडियस असणार आहे, रेडियस. आणि इथं r चा विचार केला तर इथे पण r म्हणजे रेडियस आहे. म्हणजे बघा, दोन्हीच्या पण फॉर्म्युल्यामध्ये फक्त तीनच गोष्टी आपल्याला मिळत आहेत, मास, व्हेलॉसिटी, रेडियस. तिथे पण आपल्याला बघा मास, व्हेलॉसिटी, रेडियस. इथे पण आपल्याला मास, व्हेलॉसिटी, रेडियस. फक्त सेंट्रिपिटल फोर्स मध्ये मासला आपण व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो. इथे काय केलेलं आहे आपण? मासला आपण लिनियर व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरने मल्टिप्लाय केले. आणि इथे मात्र आपण काय केलेलं आहे? आपण मासला अँग्युलर व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरने मल्टिप्लाय केलेलं आहे. आपण इथे सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये मासला अँग्युलर व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरने मल्टिप्लाय केले. आणि जे रेडियस आहे ते रेडियस इथे डिवाइड बाय r केलेला आहे, आणि इथे मात्र मल्टिप्लाय बाय r केलेला आहे. हे का केलेलं आहे असं आपण? कारण हे जे सेंट्रिपिटल फोर्स आहे ते सेंट्रिपिटल फोर्स रेडियली इनवर्ड आहे. हे कसं आहे? रेडियली इनवर्ड आहे, म्हणजे आतल्या बाजूला ह्याची डायरेक्शन आहे, त्यामुळे आपण ह्याला डिवाइड बाय r करतो. आणि ह्याची डायरेक्शन मात्र बाहेरच्या बाजूला. हे सेंट्रिफ्युगल फोर्स अशा पद्धतीने आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स अशा पद्धतीने आहे. त्यामुळे आपण ह्याला डिवाइड बाय r केलेला आहे आणि ह्याला आपण मल्टिप्लाय बाय r केलेला आहे. बाकीचं सगळं सेम आहे. आणि ही लिनियर क्वांटिटी आहे, हे अँग्युलर क्वांटिटी आहे. लक्षात येते का? हे लिनियर मोशन मध्ये ऍक्ट होतो, हे अँग्युलर मोशन मध्ये ऍक्ट होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जी व्हेलॉसिटी असणार आहे ते लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे. फॉर्म्युलामध्ये जे v वापरले ते v आपण लिनियर व्हेलॉसिटीसाठी वापरले. आणि इकडे जे आपण ओमेगा वापरले ते ओमेगा आपण अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी वापरलेला आहे. अशा पद्धतीने महत्वाचे आपण हे बघितले. म्हणजे आपण डेफिनेशन बघितली, त्याचा टाईप बघितला, त्याला आपण कसं कन्सिडर करतो ते बघितलं, आणि त्याचा फॉर्म्युला बघितला. ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स क्लिअर झालं. त्यानंतर आता आपण बघूया रोटेशनल डायनामिक्स मध्ये जे काही इन टेक्स्ट क्वेश्चन आहेत, जे टेक्स्ट बुक मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन आपण थोडेफार सॉल्व्ह करूया, ज्यामधले बऱ्यापैकी आपण आता सॉल्व्ह केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, हे तुम्हाला पेज नंबर 1 वर दिलेले इन टेक्स्ट क्वेश्चन आहेत, क्वेश्चन बुक मध्ये दिलेले क्वेश्चन्स आहेत, टेक्स्ट बुक मध्ये दिलेले. बघा, क्वेश्चन 1 काय विचारलेला आहे? व्हॉट इज सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन म्हणजे काय ते विचारलेलं आहे. आता माहितीच आहे, आताच मी सांगितलं काय, द मोशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग अबाउट द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे एखादा जर पार्टिकल सर्कम्फरन्स वरती जर मोशन करत असेल किंवा सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन म्हणतो. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास? आता सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट काय आहे ते एक विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट काय आहे? आता बघा, सेंटर ऑफ मास म्हणजे काय? द मास इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट सिंगल पॉईंट. त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. म्हणजे काय? द मास इज कॉन्सन्ट्रेटेड कॉन्सन्ट्रेटेड ऍट सिंगल पॉईंट. त्याला आपण काय म्हणतो? सेंटर ऑफ मास म्हणतो. म्हणजे बघा, आता एखादा ऑब्जेक्ट आहे, किंवा बघा हा पेन आहे. आता ह्या पेनचं पूर्ण मास एका ठिकाणी कोणत्या एका पॉईंट मध्ये कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, कोणत्या एका पॉईंट मध्ये एकवटलेला आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? सेंटर ऑफ मास म्हणणार. हा पेन आहे बघा, आता ह्याचा मास कोणत्या एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, त्याला आपण काय म्हणतो? सेंटर ऑफ मास. म्हणजे मी जर इथे धरलं तर हा पेन बॅलन्स होणार नाही, बॅलन्स होणार आहे का नाही? मी ज्यावेळेस त्याला सेंटरमध्ये धरणार आहे त्यावेळेस हा पेन बॅलन्स व्हायचा प्रयत्न करणार आहे. का? कारण त्याचं ह्या पूर्ण बॉडीचं मास कुठं त्या ठिकाणी एकवटलेलं आहे बघा. हा पेन बॅलन्स झाला. हा पेन बॅलन्स का झालेला आहे? मी इथे धरले म्हणून बॅलन्स झालेला आहे. का? कारण हे जे पूर्ण बॉडी आहे, या पूर्ण बॉडीचं मास काय झालेलं आहे? ह्या ठिकाणी एकवटलेलं आहे बघा. आता हे काय? हे पूर्ण हे नाही,
सगळ्या ठिकाणी सारखं मास नाही, इकडच्या बाजूला जास्त मास आहे, त्यामुळे सेंटर ऑफ मास पॉईंट इकडे सरकलेला आहे. जर बॉडी सेम असेल, आता बघा ह्या जर बॉडीचा विचार केला, हे बॉडी कशी दिसत आहे बघा, ही बॉडी सेम आहे. म्हणजे हा जर पेन 10 सेंटीमीटर लांबीचा असेल आणि जर सगळीकडे सारखं मास असेल, तर 5व्या सेंटीमीटरला बरोबर हे काय होत असतं, बॅलन्स होत असतं. कितव्या सेंटीमीटरला, 5व्या. म्हणजे सेंटर ऑफ मास नेहमी मध्ये असतं जर बॉडी सारखी असेल तर. बघा हे जवळपास आपल्याला मध्ये दिसत आहे बघा थोडक्यात, कारण आता हे जरा नॉर्मल इकडे आलेलं आहे, कारण इकडे मास कमी आहे. बघा ज्या ठिकाणी मास जास्त असतात, हे टोपण लावलं, ह्याचा अर्थ इकडल्या बाजूला मास जास्त झालं, म्हणजे हे सेंटरला न राहता बघा, सेंटरला हे राहणार नाही, हे होत आहे, खाली पडण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे ह्या ठिकाणी काय असणार, ह्याचं मास कॉन्सन्ट्रेट झाले असणार आहे. का? कारण इकडलं मास वाढलेलं आहे, त्यामुळे हे इथे बॅलन्स होत आहे. बघा इथे बॅलन्स होत आहे. लक्षात येते का? म्हणजे सेंटर ऑफ मासचा पॉईंट इकडे सरकला. आपण जर आता हॅमरचा विचार केला, म्हणजे एखादं बघा आता हे आहे, ह्याचं सेंटर ऑफ मास कसं असणार आहे, सगळीकडे ह्याचं सारखंच प्रमाण आहे, म्हणजे सेंटर ऑफ मास इथं कुठेतरी असणार आहे. म्हणजे इथं जर आपण धरलं तर हे बॅलन्स होणार आहे. पण आपण जर एखादा अशा पद्धतीची जर वस्तू पाहिली, तर हे ह्याचं बॅलन्स कुठं होणार आहे, सेंटरला होणार आहे का नाही, ह्याचं बॅलन्स इकडे सरकणार आहे. बघा हातोडीचं एक्झाम्पल घ्या, हॅमर हे कसं असतं, अशा पद्धतीने असतं, त्यामुळे इथे सेंटर ऑफ मास असतं, त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. म्हणजे द होल मास ऑफ बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट सिंगल पॉईंट अँड दिस पॉईंट इज कॉल्ड एज सेंटर ऑफ मास. पूर्ण बॉडीचं मास ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, त्याला आपण सेंटर ऑफ मास असं म्हणतो. बघा त्या ठिकाणी पुढचं आपण पाहूया. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, क्वेश्चन 3, व्हॉट आर द कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. आता मोशन मधले कायनेमॅटिकल इक्वेशन कोणकोणते आहेत ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. कायनेमॅटिकल इक्वेशन्स, कायनेमॅटिकल इक्वेशन्स, ठीक आहे. ते कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला विचारलेलं आहे मोशन मधले, पण आपण दोन्ही मधले करूया, लिनियर मोशन मधले पण करूया आणि अँग्युलर मोशन मधले करूया. असं लिहिण्यापेक्षा मी त्या अगोदर एक टेबल बनवतो, जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल. बघा या अशा पद्धतीने मी टेबल बनवतो आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, आता कायनेमॅटिकल इक्वेशन लिहायचे आहेत, जे आपण लिनियर मधले क्लास 10th मध्ये पाहिलेले आहेत, 11th मध्ये पाहिलेले आहेत. आपल्याला फक्त अँग्युलर मधले माहित नाहीत, अँग्युलर मधले पण आपण आता पाहूया, माहिती करून घेऊया. बघा अशा पद्धतीने मी एक टेबल आखलेला आहे. आता इथे मी काय करतो, एका बाजूला इकडच्या बाजूला मी इथे लिहितो अँग्युलर, लिनियर मध्ये लिहितो, इथे काय लिहितो, लिनियर मोशन, लिनियर मोशन, आणि इथे लिहितो अँग्युलर मोशन, अँग्युलर मोशन. आता लिनियर मोशन मधले तर सगळ्याला माहितीच असते, जे आपण क्लास 10th मध्ये, क्लास 11th मध्ये पाहिलेले आहेत. आता लिनियर मोशन मधले काय असणार आहे, इथे बघा फर्स्ट वन लिहितो मी, इथे सेकंड वन लिहितो आणि इथे थर्ड वन लिहितो, आणि त्यांचं कन्वर्जन आपण नंतर अँग्युलर मोशन मध्ये करूया. बघा पहिलं काय असणार आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, यू प्लस एटी, यू प्लस ए इंटू टी, हे पहिलं असणार आहे. त्यानंतर सेकंड वन असणार आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, 1/2 एटी स्क्वेअर. आणि थर्ड वन काय असणार आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 इंटू एस, 2 इंटू एस. म्हणजे आपल्याला हे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन मिळाले लिनियर मोशन मधले. कुठले मिळाले, लिनियर मोशन मधले तीन कायनेमॅटिकल इक्वेशन मिळाले. आता आपल्याला हे कन्वर्जन अँग्युलर मोशन मध्ये करायचं आहे. आता ज्यावेळेस आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशनचं कन्वर्जन अँग्युलर मोशन मध्ये करायचं असतं, त्यावेळेस आपण काय करतो, जे व्ही आहे लिनियर व्हेलॉसिटी मध्ये आपण व्ही वापरतो, तेच आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये आपण काय वापरतो, ओमेगा वापरतो. म्हणजे आपल्याला रिप्लेसमेंट करायचं आहे, व्ही इज रिप्लेस्ड बाय ओमेगा, त्यानंतर यू इज रिप्लेस्ड बाय ओमेगा. नाही नाही, व्ही साठी आपण ओमेगा वापरले, यू साठी आपण, यू म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे बघा लिनियर फायनल व्हेलॉसिटी साठी आपण ओमेगा वापरले, लिनियर इनिशियल व्हेलॉसिटी आपण ओमेगा नॉट वापरूया, कारण दोन्ही पण व्हेलॉसिटीज आहे, त्यासाठी आपण फक्त नॉट लक्षात येण्यासाठी वापरूया. त्यानंतर बघा ए, लिनियर लिनियर ऍक्सलरेशन मध्ये आपण ए वापरतो आणि अँग्युलर ऍक्सलरेशन मध्ये आपण अल्फा वापरतो. त्यानंतर बघा येस, डिस्प्लेसमेंट मध्ये आपण यस वापरतो लिनियर मध्ये, आणि तेच अँग्युलर मध्ये आपण थिटा वापरतो. अशा पद्धतीने आपण हे काय करतो, हे सिम्बॉल फक्त रिप्लेस करायचे आहेत. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये ज्या ठिकाणी व्ही दिसेल त्या ठिकाणी ओमेगा घेणे, ज्या ठिकाणी यू आहे त्या ठिकाणी ओमेगा नॉट घेणे, ज्या ठिकाणी ए आहे त्या ठिकाणी अल्फा घेणे, आणि ज्या ठिकाणी एस आहे त्या ठिकाणी थिटा घेणे. तेच म्हणजे काय, अँग्युलर मोशन मधले कायनेमॅटिकल इक्वेशन्स. बघा व्ही इज इक्वल टू, आता व्ही म्हणजे काय आहे, बघा व्ही इज इक्वल टू, व्ही म्हणजे आपल्याला काय मिळतं, ओमेगा मिळतं. म्हणजे मी इथे काय लिहिणार, ओमेगा इज इक्वल टू यू, यू म्हणजे काय, ओमेगा नॉट, म्हणजे काय, ओमेगा नॉट प्लस ए टी. ए म्हणजे काय, ऍक्सेलरेशन, लिनियर ऍक्सेलरेशन, त्यासाठी आपण काय वापरतो, अँग्युलर ऍक्सेलरेशन मध्ये अल्फा, अल्फा इंटू टी. आता टी साठी नेहमी टीच वापरायचं, कारण टी अँग्युलर आणि लिनियर दोघांमध्ये टी टाइम हा कॉन्स्टंटच असतो, त्यामुळे आपण काय करतो इथं टीच वापरतो, टीला काय रिप्लेस करत नाही. बघा यस, यस साठी आपण काय थिटा घेतलेला इथे दिसते बघा, यस लिनियर मध्ये यस, अँग्युलर मध्ये थिटा इज इक्वल टू यू इंटू टी. टी साठी आपण टीच वापरणार आहोत, यू साठी आपण ओमेगा नॉट वापरतो, म्हणजे काय, ओमेगा नॉट, ओमेगा नॉट इंटू टी, ओमेगा नॉट इंटू टी. आणि प्लस इथं 1/2. आता ए साठी आपण काय वापरणार, इथे दिसते बघा अल्फा, अल्फा इंटू टी स्क्वेअर. हे झालं सेकंड इक्वेशन. आणि थर्ड इक्वेशन व्ही स्क्वेअर, व्ही म्हणजे ओमेगा, व्ही स्क्वेअर म्हणजे ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू यू म्हणजे ओमेगा नॉट, यू स्क्वेअर म्हणजे ओमेगा नॉटचा स्क्वेअर, ओमेगा नॉटचा स्क्वेअर. आणि प्लस 2 इंटू ए एस, ए म्हणजे काय आहे, ऍक्सेलरेशन अल्फा आहे, अल्फा. आणि एस म्हणजे काय आहे, थिटा आहे, अल्फा थिटा. म्हणजे हे जे सगळे लिनियर मोशन मधले इक्वेशन्स आहेत, ते लिनियर मोशन मधले इक्वेशन्स आपल्याला अँग्युलर मोशन मध्ये कसे दिसत आहेत बघा,
ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी, त्यानंतर थिटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थिटा. हे आपल्याला फक्त लिनियर मोशन मधले जरी पार्ट असतील तरी आपण कन्व्हर्जन करू शकतो अँग्युलर मोशन मध्ये. फक्त हे तिन्ही इक्वेशन आपल्याला पार्ट असायला पाहिजे आणि रिप्लेस काय करायचं हे माहिती पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण लिनियर व्हेलॉसिटीला अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये काय फॉर्म्युला काय सिम्बॉल वापरतो, त्यानंतर आपण एक्सेलरेशन साठी लिनियर मध्ये जसं लिनियर मध्ये ए वापरतो तसं अँग्युलर मध्ये अल्फा वापरतो हे माहिती पाहिजे, तरच आपण हे इक्वेशन कन्वर्ट करू शकतो. हे इक्वेशन पार्ट ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे. आणि बघा आपला थर्ड वन क्वेश्चन पूर्ण झाला. फोर्थ वन क्वेश्चन काय विचारलेलं बघा, 1 2 3 कंप्लीट झालं. फोर्थ, डू यू नो रिअल अँड स्युडो फोर्सेस, म्हणजे रिअल आणि स्युडो फोर्सेस बद्दल तुम्हाला माहिती आहे का म्हणून विचारलेलं आहे. अँड देअर ओरिजिन अँड ऍप्लिकेशन, त्यांचे ऍप्लिकेशन कुठे असतात. बघा आता हे जे रिअल आणि स्युडो फोर्स आहेत त्यांचे ऍप्लिकेशन आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये आणि रोटेशनल डायनामिक मोशन मध्ये पाहायला मिळतात. आणि रिअल फोर्स म्हणजे काय, ट्रू फोर्स, आणि स्युडो फोर्स म्हणजे काय, रॉंग फोर्स, फॉल्स फोर्स किंवा इमॅजिनरी फोर्स अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. आणि त्यांचे ऍप्लिकेशन तर आपण पुढे पाहणारच आहोत टॉपिकच्या शेवटी शेवटी. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आता जे काय रोटेशन सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर मोशन ते ऍप्लिकेशन बघा, ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन, ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन ह्याच्यामध्ये काय 4-5 ऍप्लिकेशन आहेत ते आपण पुढच्या टॉपिक मध्ये सुरू करूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे लेक्चर 3 मध्ये. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऍप्लिकेशनला सुरुवात करूया, कारण त्यामध्ये डायग्राम पण खूप मोठे मोठे आहेत आणि डायग्राम वगैरे आपल्याला सगळं समजून घेऊन करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये डेरिवेशन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला, फॉर्म्युले पाहायचे आहेत, सिम्बॉल पाहायचे आहेत आणि काही मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन्स पण आहेत ते पण आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी आपण जे काय सर्क्युलर मोशनचे जे काय ऍप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन आपण पुढच्या लेक्चर 3 आणि लेक्चर 4 ह्या दोन्ही लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. निम्मे ऍप्लिकेशन लेक्चर 3 मध्ये आणि राहिलेले निम्मे ऍप्लिकेशन लेक्चर 4 मध्ये कव्हर करूया. ठीक आहे. या ठिकाणी आपण इथंच थांबूया. जर नोट्स पाहिजे असतील तर नोट्ससाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला सुरुवातीला पण लिंक सांगितलेली आहे @AIOArmy असं तुम्ही टाईप करा टेलिग्राम ॲपमध्ये, तुम्हाला आपला चॅनल दिसेल. तिथे सगळ्या तुम्हाला नोट्स मिळतील. दर चॅप्टर संपल्यानंतर, चॅप्टर पूर्ण कव्हर झाल्यानंतर त्या चॅप्टरचे पूर्ण नोट्स मिळतील आणि बाकीचे पण जे काही लिंक वगैरे असणार आहे ते तुम्हाला तिथे मिळत राहील. तुम्हाला अगोदरचे प्रिव्हियस टॉपिक पाहायचे असतील तर ह्या चॅनलच्या खाली, ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला चॅनलचं नाव दिसत असेल AIO अकॅडमी, त्या नावावरती तुम्ही क्लिक करा, तुम्हाला अगोदरचे टॉपिक पाहायला मिळतील. सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला पुढचे पण टॉपिक मी लोड केल्यानंतर ज्यावेळेस मी लेक्चर अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. भेटूयात आपण लेक्चर नंबर 3 मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ऍप्लिकेशन सोबत, रोटेशनल सर्क्युलर मोशनच्या ऍप्लिकेशन सोबत भेटूया. ओके, थँक्यू.